हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत मीनिंग ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटन्सी इज अ प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग, मेजरिंग, recording, classifying, summarizing, analyzing and interpreting the financial data and communicating the financial information to the relevant authorities. नीट लक्ष द्या. अकाउंटन्सी एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण आयडेंटिफाईंग करतो. आयडेंटिफिकेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे ओनली मनी रिलेटेड आहे त्याचं आपण आयडेंटिफिकेशन करतो. समजा एक सोल प्रोप्रायटर आहे आणि त्याचा फर्निचरचा बिझनेस आहे. कोणता बिझनेस आहे? फर्निचरचा बिझनेस आहे. तर फर्निचर तयार करण्यासाठी त्याला काय लागतं? तो फर्निचर तयार करण्यासाठी पहिलं मटेरियल परचेस करतो. त्यानंतर लेबर्स आहेत तर लेबर्सना वेजेस पे करतो. त्याचप्रमाणे जी ऑफिसची जागा आहे त्याचं रेंट पे करतो, इलेक्ट्रिसिटी बिल पे करतो. त्याचप्रमाणे जे फर्निचर आहे तो सेल करतो. तसेच तो ते काही त्याच्या पर्सनल लाईफशी रिलेटेड ही एक्सपेन्सेस करत असतो. त्याच्या पर्सनल लाईफच्या रिलेटेड जे आहे ते ही एक्सपेन्सेस करत असतो. जसे की तो त्याच्या घरातल्यासाठी ग्रॉसरीज परचेस करतो, व्हेजिटेबल्स परचेस करतो. त्याचप्रमाणे जो ज्या घरामध्ये राहतोय त्या घराचा रेंट पे करतो. मुलांची जी आहे ती स्कूल फीज आहे ती पे करतो. त्याचप्रमाणे इतर जे काही आहे ते पर्सनल एक्सपेन्सेस करत असतो. अशा यामधून सर्व खर्चामधून जे आपल्याला फक्त जे बिझनेस रिलेटेड जे एक्सपेन्सेस आहेत, जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. जे बिझनेसच्या रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहेत त्याचं फक्त आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. आणि जे ओनली मनी रिलेटेड आहे, त्याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. सेकंड ऍक्टिव्हिटी आहे मेजरिंग. मेजरिंग इन टर्म ऑफ मनी. जे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू काय आहे हे आपण पाहतो. जो प्रोप्रायटर आहे तर त्याने त्याच्या ऑफिसचं रेंट पे केलं. ते किती पे केलं? समजा त्यांनी 10,000 रुपये त्याचं रेंट पे केलं. मग त्याची व्हॅल्यू काय आहे? 10,000 रुपये इन टर्म ऑफ मनी. थर्ड ऍक्टिव्हिटी आहे रेकॉर्डिंग. जे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे त्याचं आपण जर्नल बुकमध्ये आपण रेकॉर्डिंग करत असतो. जर्नल बुक हे प्रायमरी बुक आहे आणि याबद्दल आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. फोर्थ ऍक्टिव्हिटी आहे क्लासिफाईंग. जे बिझनेस ट्रान्झॅक्शनचं आपण रेकॉर्डिंग केलं आहे, जर्नल एंट्री पास केल्या आहेत, त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं आपण रिस्पेक्टिव्ह हेड मध्ये आपण लेजर पोस्टिंग करतो. काय करतो? लेजर पोस्टिंग करतो. लेजर अकाउंट तयार करतो. समजा आपण मगाशी म्हणाल त्याने रेंट पे केलं. रेंट पे केलं कशामध्ये पे केलं? कॅश मध्ये केलं. म्हणजे याच्यामध्ये दोन हेड इन्व्हॉल्व झाले. पहिलं एक हेड इन्व्हॉल्व झालं रेंट आणि दुसरं हेड इन्व्हॉल्व झालं कॅश. त्याचा आपण रिस्पेक्टिव्ह हेड मध्ये आपण त्याच्या लेजर पोस्टिंग करत असतो. लेजर म्हणजे काय हे आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. फिफ्थ ऍक्टिव्हिटी आहे समरायझिंग. ज्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं आपण रेकॉर्डिंग केलं आहे त्याचं त्या अकाउंटिंग पिरियडमध्ये आपण शॉर्ट मध्ये आपण समरायझिंग करत असतो. सिक्स्थ ऍक्टिव्हिटी आहे अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द फायनान्शियल इन्फॉर्मेशन. तर जे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत, जसे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट आहेत, अशा सर्वांचं आपल्याला डिटेलमध्ये अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करावं लागतं. वेगवेगळ्या रेशोचं अनालिसिस करावं लागतं, एक्सटर्नल इंटरनल अनालिसिस करावं लागतं. जे बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला लॉस झाला हे पाहावं लागतं. असेट लायबिलिटीची पोझिशन काय आहे ती पाहावी लागते. बिझनेसमध्ये रिसोर्सेस जे यूज केले आहेत त्याचं प्रॉपरली युटिलायझेशन झालं की नाही
त्याचा फायनल नेट रिझल्ट काय आला या सर्वांच्या डिटेलमध्ये आपल्याला अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करावं लागतं. 7th ऍक्टिव्हिटी आहे कम्युनिकेटिंग फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द रिलेव्हंट अथॉरिटीज. समजा XYZ कंपनी आहे, त्या कंपनीचे रिअल ओनर हे शेअर होल्डर्स असतात, कंपनीचे भागधारक असतात. त्यांना कंपनीच्या डे टू डे बिझनेसमध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. त्यांना कंपनी कशी परफॉर्म करते आहे हे जाणून घेण्याची गरज असते. तसेच त्याचप्रमाणे जे बाकी स्टेक होल्डर्स आहेत, बाकी जे स्टेक होल्डर्स आहेत जसे की गव्हर्नमेंट आहे, जे वेगवेगळे पॉलिसी डिसिजन्स करत असतात, त्याचप्रमाणे बँक आहे जी कंपनीला लोन देत असते, जे सप्लायर्स आहेत, कस्टमर्स आहेत, एम्प्लॉई आहे, यांना फायनान्शियल इन्फॉर्मेशन कम्युनिकेट करावी लागते. सो स्टुडंट, आज आपण पाहिलं की अकाउंटन्सी मध्ये बेसिकली 7 ऍक्टिव्हिटीज कव्हर होतात. आपण पहिली ऍक्टिव्हिटी पाहिली आयडेंटिफाईंग, दुसरी ऍक्टिव्हिटी पाहिली मेजरिंग, थर्ड ऍक्टिव्हिटी पाहिली रेकॉर्डिंग, फोर्थ ऍक्टिव्हिटी पाहिली क्लासिफाईंग, फिफ्थ ऍक्टिव्हिटी पाहिली समरायझिंग आणि सिक्स्थ ऍक्टिव्हिटी पाहिली अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द फायनान्शियल इन्फॉर्मेशन आणि सेवन्थ ऍक्टिव्हिटी पाहिली कम्युनिकेटिंग द फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द रिलेव्हंट अथॉरिटीज. थँक यू.